नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत सूर्याच्या दिशेने फिरणारं पण शेतकऱ्यांच्या नशिबालाही उजाळं देणारं पीक। तर ओळखा बरं का हे पीक कोणतं आहे? तर हे पीक आहे सूर्यफूल। सूर्यफुलाचं शास्त्रीय नाव आहे हेलियांथस ॲनस। इतिहास पाहिला तर सूर्यफुलाचा शोध सर्वप्रथम उत्तर अमेरिकेत लागला। सुमारे 3000 ते 4000 वर्षापूर्वी आजच्या युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको या भागामध्ये राहणाऱ्या रेड इंडियन लोकांनी सूर्यफुलाची लागवड सुरू केली। ते याच्या बिया अन्न म्हणून वापरत होते आणि औषधी उपयोग देखील करत होते। 16व्या शतकामध्ये स्पॅनिश लोकांनी सूर्यफूल युरोपमध्ये नेले। सुरुवातीला हे शोभेचं झाड म्हणून लावलं जात होतं, पण पुढे रशिया या देशावर यावर संशोधन झालं आणि तेलासाठी उपयुक्त अशा सुधारित जाती विकसित करण्यात आल्या। त्यामुळे रशियामध्ये सूर्यफूल उत्पादनाला मोठी चालना मिळाली आणि तेथूनच सूर्यफूल तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला। आजच्या घडीला जर आपण बघितलं तर जगामध्ये सर्वाधिक सूर्यफूल उत्पादन करणारा देश आहे युक्रेन। सुपीक जमीन आणि थंड हवामानामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं। त्यानंतर रशिया आणि अर्जेंटिना हे देश आघाडीवर आहेत। सर्वात कमी उत्पादन करणारा देश म्हणजे साधारण छोटे आणि आफ्रिकी आशियाई देश आहेत, जिथे हवामान, पाणी आणि शेती क्षेत्र मर्यादित आहे, त्यामुळे उत्पादन अत्यल्प असतं। सूर्यफूल तेल उत्पादनात युक्रेन आणि रशिया हे देशच आघाडीवर आहेत। जागतिक बाजारपेठेमध्ये सूर्यफूल तेल निर्यातीचा वाटा यांचा मोठा आहे। भारतातही सूर्यफूल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, पण उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे आयातीवर अवलंबून आपल्याला राहावं लागतं। लागवडीच्या दृष्टीने सूर्यफूल हे कमी पाण्यात येणारं आणि कोरडवाहू भागासाठी योग्य पीक आहे। मध्यम ते हलकी चांगल्या निचऱ्याची जमीन यासाठी उत्तम मानली जाते। 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात याची वाढ चांगली होते। एकरी साधारणपणे 2 ते